श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या नूतन विस्तारित इमारतीचा उद्घाटन सोहळा शानदार वातावरणात साजरा करण्यात आला। श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाची जुनी इमारत जीर्ण होत असल्याने त्यातील अर्धे भाग पाडून दर्जेदार सुविधा देण्यासाठी मेट्रो सिटीमध्ये ज्या पद्धतीने आरोग्य सुविधा मिळतात तशाच प्रकारच्या सुविधा मार्कंडेय रुग्णालयाच्या 10 मजली इमारतीत मिळणार आहे। रविवारी डॉक्टर शैलेश पुणतांबेकर यांच्या हस्ते या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले। हॉस्पिटलच्या बांधकामासाठी डोनेशन दिलेले श्री राठी सर यांना रुग्णालयाचे व्हाईस चेअरमन आणि यावेळी व्यासपीठावर डॉक्टर विश्वनाथ येमूल, माजी खासदार गंगाधरपंत कुचन, रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली, चेअरमॅन डॉक्टर विजयकुमार आरकाल, माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, डॉक्टर माणिक गुर्रम, पद्मशाली समाजाचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी पुढे बोलताना डॉक्टर शैलेश पुणतांबेकर म्हणाले की रुग्णालयाच्या उभारणीत अनेक अडचणींवर मात करून ही भव्य इमारत बांधण्यात आली असून भविष्यात येथे मार्कंडेय रुग्णालयात जागतिक दर्जाचे रुग्णसेवा सुरू होईल असा आशावाद व्यक्त करताना शहर मोठे असो वा छोटे कुठेही चांगली रुग्णसेवा मिळू शकते, फक्त डॉक्टर चांगले पाहिजेत। मार्कंडेयने गरिबांना चांगली सेवा देऊन आपले नावलौकिक वाढवावे असंही त्यांनी सांगितलं। आणि जेव्हा त्यांना विचारलं जातं अरे पण तुमच्याकडे स्टार डॉक्टर्स कोण आहेत जे चांगले रुग्णांची सेवा करतात काय करतात तर त्याची कमी असते आणि ते ऑल प्रोजेक्ट रॉंग थिंग्स। पण मार्कंड हॉस्पिटलला अत्यंत आनंद वाटतो की अत्यंत चांगले नावाजलेले डॉक्टर्स इथे आहेत। शेवटी डॉक्टर की सेवा होऊन येते, कोणी तुम्हाला फोर्स केलेलं नाही आणि त्याच्यावर जर आपण अतिशय प्रेम करून केलं तरच चांगलं होतं। जर युनिवर्स जो तुमचा शाहरुख खानचा डायलॉग आहे ना, अगर कायनात ने डिसाइड किया कि ये होना है तो होना ही है आणि हा महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याच्यामुळे मार्कंडेय हॉस्पिटल हे तुमचं स्वप्न होतं त्या गोल करता तुम्ही प्रयत्न केला, किती अडचण आली तरी तुम्ही याच्यावर मातच करणार आहे आणि पुढच्या काही वर्षात मार्कंडेय हॉस्पिटल हे इंटरनॅशनल लेवलला जावं अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो। मार्कंडेय रुग्णालयाचे चेअरमॅन डॉक्टर विजयकुमार आरकाल यांनी प्रास्ताविक केलं। मार्कंडेय रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली यांनी मार्कंडेय रुग्णालयाच्या उभारणीसाठी समाजातील कोणत्या नेत्यांनी मोलाचे योगदान दिले याची माहिती दिली। आणि 5 पंचमहाभूत एकत्र आल्यानंतर माझ्या वडिलांना काही सुचलं पण नाही, मग त्यांनी कॉर्पोरेशनमध्ये घेता लागला आणि मला हे झालं पाहिजे। मग त्या ठिकाणी कॉर्पोरेशनमध्ये कमिशन नेमलं, कमिटी नेमली, त्याच्यामध्ये परिषद माहिती आहे तुम्हाला, माझी महापौर आणि गणेश बाई आणि माझी वडील तिघांची कमिटी झाली आणि तिघेही माझ्या वडिलांच्या पॅनलमध्ये होते। म्हणून मग वडिलांनी जोर लावला ही जागा सांगायचं जर झालं तर 1,000 स्क्वेअर फूट प्रमाणे खरेदी केली त्यांनी। लीज जर घ्या म्हणत होते, लीजमध्ये घेतलं तर पुढं काही कॉम्प्लिकेशन फार येतात। आम्ही गावडळ लोक अशिक्षित त्यामुळे आम्हाला खरेदी करून द्या म्हटल्यानंतर त्या पद्धतीनं ते खरेदी करून दिले। तेव्हा कुठे या 5 मंडळींनी सुस्कारा सोडला। मग पुढच्या साहेबांचं जे ब्रेन म्हणतो त्यांना ब्रेन जबरदस्त आहे ते चालना हे सुरू झालं, आता आपण हॉस्पिटल चालू आहे। माजी नगरसेवक तथा रुग्णालयाचे संचालक आनंद चंदनशिवे यांनी मार्कंडेय रुग्णालयाच्या वाटचालीत सत्यनारायण बोल्ली यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचं म्हटलं। आमचे कॅप्टन साहेब या ठिकाणी बाजूला बसलेले दारकान साहेब आहेत, सर्व संचालक या ठिकाणी मंचकावर बसले, गुर्रम साहेब असतील आमचे डॉक्टर, प्रत्येकाच्या पद्धतीनं ज्या त्या पद्धतीने त्यांनी या हॉस्पिटलसाठी या ठिकाणी योगदान दिलं आहे। या हॉस्पिटल या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उभारलेलं आहे। मी सर्व या ठिकाणी स्टाफचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो। स्टाफने सुद्धा ते मार्कंडेय रुग्णालयाचं या ठिकाणी पवित्र जपण्यासाठी सुद्धा इथला जो कर्मचारी वर्ग आहे त्या कर्मचारी वर्गाने सुद्धा फार मोठं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे। मला या कार्यक्रमाच्या माध्यमातून गेले डॉक्टर या ठिकाणी संपत मलगाव साहेब या ठिकाणी बसलेले आहेत। 48 वर्ष झालं त्या ठिकाणी हॉस्पिटलसाठी त्यांनी काम करतात। माझे मित्र सुभाष पुजारी सुद्धा या ठिकाणी अनेक डॉक्टर आहेत
असे सगळ्या डॉक्टरांचं नाव घेणार नाही, परंतु या प्रत्येक डॉक्टरांनी हॉस्पिटल स्थापण्यासाठी या ठिकाणी योगदान दिलेलं आहे. म्हणून या सर्व डॉक्टर लोकांचं, सभासद लोकांचं आणि सत्यनारायण बोल्ले साहेबांचं या ठिकाणी मी मनापासून या ठिकाणी अंतःकरणापासून त्यांचा आभार मानतो. या प्रसंगी श्रीनिवास कमटम, डॉक्टर लता पाटील, डॉक्टर सुदीप संभारम, अशोक आडम, लक्ष्मीनारायण कुचन, पार्वतय्या श्रीराम, सुधाकर गुंडेली, श्रीधर बोल्ली, राजेशम येमूल, रमेश विडप, स्वामी आकेन यांच्यासह रुग्णालयाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.